हॉटेल सारखा लुसलुशीत नान जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा। आणि हा नान बनवायला इतका सोपा आहे ना, आणि तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही एवढा लुसलुशीत हा नान घरी बनून तयार होतो। नान इतका भारी लागतो ना, तुम्हाला हॉटेलला जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही। त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलाय, त्यासोबत मी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलीये, पाव चमचा बेकिंग सोडा घेतलाय आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आणि यामध्ये थोडं थोडं दूध घालून मस्त नरम पीठ भिजून घ्यायचंय। आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून याला चांगलं नरम करून घ्यायचंय। पीठ घट्ट नकोय, असं ढिल्लच असायला हवं। आता हे पीठ आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचंय। नंतर ह्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं, असा लवचिकपणा आला पाहिजे। आता ह्या पिठाची अशी गोल लाटी बनवून घ्यायची आणि पोळी पाटाला तेल लावून त्यावर ही लाटी ठेवून असा गोल आकाराचा नान लाटून घ्यायचा आहे। आता यावरती काळे तीळ घालून यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचंय। नानला असं हातावर घेऊन मागच्या साईडने पाणी लावायचं आणि गरम तव्यावरती टाकून घ्यायचंय, म्हणजे नान असा तव्याला छान चिटकतो। 2 मिनिटांनंतर तव्याला असं पलटी करून मध्यम आचेवरती नानला असं भाजून घ्यायचंय। नान असं भाजून झाला की यावरती बटर लावा किंवा तूप लावा, म्हणजे दिसायलाही नान छान दिसतो आणि चवीला तर एकदम भारी लागतो। आपले नान इथे पनीर बटर मसाल्याच्या भाजी सोबत खाण्यासाठी तयार झाले। आवडले असेल तर एक लाईक नक्की करा।